श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिकमध्ये किन्नर समाजामध्ये वर्चस्वाच्या मुद्द्यावरून वाद उफाळून आल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये सलमा गुरु यांनी सिन्नर येथील सागर शिंदे उर्फ शुभांगी यांच्या विरोधात भूमिका घेतल्याची चर्चा रंगली आहे. या वादातून काही किन्नरांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी आर्थिक वर्चस्वाचा मुद्दा पुढे येत असल्याचं बोललं जात आहे, तर काही ठिकाणी धार्मिक भावनांना स्पर्श करून या वादाला वेगळं स्वरूप दिलं जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर किन्नर महामंडलेश्वर शुभांगी शिंदे आणि आराध्य बर्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज पसरू नये आणि किन्नर समाजाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी हा वाद परस्पर संवादातून मिटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेत बोलताना काही व्यक्तींनी हेतू परस्पर चुकीची माहिती पसरवून समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. आर्थिक किंवा धार्मिक वर्चस्वाच्या नावाखाली निर्माण झालेला हा तणाव समाजासाठी घातक ठरू शकतो असा आरोपही यावेळी त्यांनी केला. जय श्रीराम, जय श्री महाकाल, जय भीम, जय शिवराय. मी शुभांगी शिंदे. मागच्या काही दिवसांपूर्वी माझे जे फेक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ज्या किन्नरांनी येऊन सिन्नरमध्ये माझी बदनामी केलेली आहे, माझ्या फोटोला चपला मारलेला आहे, माझ्या फोटोला काळीमा फासणार आहे, त्यासाठी सर्वप्रथम मी हा प्रश्न विचारते का मी देशद्रोही आहे का, मी बलात्कारी आहे का, मी कोणता देशद्रोहाचा गुन्हा केलेला आहे का ह्या लोकांनी असं केलं. हे सगळे कोण आहे? सलीम उर्फ सलमाचे हे काय इशाऱ्यावर नाचणारे आहे हे लोक, बरोबर. ती जसे सांगल तसे हे लोक करतात आणि यासाठी मी असं पाऊल उचललेलं आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्या फोटोवर माझ्या प्रतिमेवरती सिन्नरमध्ये येऊन मला मारण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना काही सापडले नाही. त्यांनी माझ्या फोटोवरती तो आक्रोश काढला सलमाच्या सांगण्यावरून, सलीमच्या सांगण्यावरून. जे जे किन्नर होते तिचे पेडेबल, तिच्या इशाऱ्यांवर नाचणारे, तिच्या पैशांवर नाचणारे, त्या सर्वांवरती मी न्यायालयामध्ये मानहानीचा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यांनी जरी हिंसेचा वापर केला पण मी असं समजते, मी स्वतंत्र भारतामध्ये राहते जिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं संविधान लिहिलेलं आहे. त्या संविधानाच्या आणि त्या कायद्याच्या दायऱ्यात राहून मी त्यांना उत्तर देईल. मी त्यांना प्रशासकीय पद्धतीने उत्तर देईल. त्यांनी जरी हिंसाचा मार्ग वापरला तरी मी कायद्याच्या चौकटीत राहून अहिंसा प्रकारे मी त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देईल. ही लढाई माझी सत्यासाठीच आहे आणि आर्थिकसाठी माझी लढाई असते तर मग याच्या अगोदरच मी केलं असतं, बरोबर आहे. ज्या वेळेस मी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला, ज्या वेळेस मी सलीमवरती, सलमावरती अगेन्स्ट काही गोष्टी मी आवाज उठवला, तेव्हाच सगळ्यांनी का माझ्यावर बहिष्कार केला, तेव्हाच सगळ्यांनी का माझ्यावरती आवाज उठवला. जर त्यांच्याकडे व्हिडिओज वगैरे होत्या मग याच्या अगोदर त्यांनी का व्हायरल केल्या नाही, याच्या अगोदर ते का पोलीस प्रशासनाकडे गेले नाही, याच्या अगोदर त्यांनी माझ्या का कंप्लेंट्स दिल्या नाही. मी याच्यासाठी नाही केलं. मी जोपर्यंत सहन होतो तोपर्यंत सहन केलं. का केलं मग? का सहन केलं म्हणजे ती आमचं सगळ्यांचं हे होती, ती बॉस होती असं ती स्वतः सांगायची आणि भरपूरसे हे किन्नर तिच्याकडे होते ना आजही पण आहे. पण काय झालं, ते सगळ्या गोष्टी सहन करायची एक माणसाची क्षमता असते. प्रत्येक क्षमता, प्रत्येक मर्यादा जेव्हा ओलांडू आपण, मर्यादा काही गोष्टींचा बांध तुटतो, त्या गोष्टीप्रमाणे मला असं झालं, समजलं, म्हणून मी आता तो आवाज उचलला. हे बघा, हा व्हिडिओ पूर्ण आहे. जो व्हिडिओ त्यांनी माझा दाखवलेला आहे तो अर्धवट व्हिडिओ आहे. मी जनतेला आणि मायबापाला, प्रशासनाला सांगेल की पूर्ण व्हिडिओ बघा. ज्या व्हिडिओमध्ये मी तिला मारलेलंच नाहीये तो व्हिडिओ सगळीकडे फिरतो आहे, समजलं. ही व्हिडिओ पूर्ण दाखवा. त्यांनी थोडीच व्हिडिओ दाखवलेली आहे. ही व्हिडिओ जी आहे ती पूर्ण दाखव माझ्याकडे. ही पूर्ण व्हिडिओ आहे आणि जे जे याच्यामध्ये दोषी आहेत त्या सर्वांवर कारवाई करा, सर्वांवरती कार्यवाही करा जे जे या व्हिडिओ मध्ये आहे. आणि राहिला खरा व्हिडिओ आहे तो मायलेकरांचं नातं आहे. जर शिष्य चुकले, जर ते चुकले तर आईला त्यांना समजून सांगण्याचं, रागाने मारून किंवा हे करणं, तो अधिकार मला आहे. जय श्रीराम, जय शिवराव, जय भीम. मी बाजारामध्ये कुठे मागायला जर गेले तर ते लोक त्यांचे शिष्य लोक तिथं बाजारामध्ये पाठवतात आणि मला मागून देत नाहीये तिथं. आणि ते असं बोलताय की ना तूही आमच्याकडे ये म्हणून. मला काय धमकी देत आहे, मला कॉलही येत आहे. मला काही त्यांच्याकडे जायचं नाहीये. मला माझ्या गुरुसोबत राहायचं आहे आयुष्यभर.
जगायचं गुरुसोबत, मारायचं गुरुसोबत आहे. जय श्रीराम. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगून संवादाच्या माध्यमातून तोडगा काढावा असं आवाहन करण्यात आलंय. किन्नर समाजानं एकजुटीनं समाजकार्य, धार्मिक कार्य आणि विविध सामाजिक उपक्रम राबवलेत. अशा परिस्थितीत अंतर्गत मतभेदांमुळे समाजाची प्रतिमा खराब होऊ नये हीच भूमिका संबंधितांनी पत्रकार परिषदेत मांडली. दरम्यान हा वाद अधिक चिघळू नये आणि परस्पर सहमतीनं तोडगा निघावा अशी अपेक्षा किन्नर समाजातील इतर घटकांकडून व्यक्त केली जाते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.